तर रवींद्र चव्हाण कुचकामी, फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। चव्हाणांनी केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा काम करावं असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं। 14 वर्ष झाली तरीही मुंबई गोवा रस्त्याचा वनवास सुरूच असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं। तर चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आम्ही सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी देऊ कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। हा कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील। कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय? 14 वर्षानंतर प्रभू रामाचा देखील वनवास संपला, पण मुंबई गोवा रस्त्याचा आमचा अजून वनवास संपत नाही। हा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी डिसेंबरच्या आधी म्हणजे मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधी हा मुंबई गोवा रस्ता सगळा पूर्ण होऊन जाईल। पण आजही मी काल आता 2 दिवस झाले आलोय, अतिशय वाईट अवस्था आहे। 14 वर्ष होऊन गेली, आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे। आणि म्हणून स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलंय की आम्ही दोघे आता लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर रस्ता आम्ही बनवून घेतो। पत्र पाठवले 2-3 दिल्लीमध्ये मी मोदी साहेबांना पत्र पाठवले, अमित शहा साहेबांना पत्र पाठवले, सरसंघचालक मोहन भागवत त्यांना मी पत्र पाठवलंय। आणि तुमचा भाजपचा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्याला आवर घाला, युती फोडण्याचं काम तो करतोय, युती फोडण्याचं काम तो करतोय। आणि दापोलीमध्ये जी भाजप आहे ते आमच्या मुळावरती कशी उठले हे मी दिल्लीमध्ये पत्र पाठवून कळवलंय।